हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस. अर्थातच पौर्णिमा 2 दिवस आहे, 16 तारखेला सुद्धा आणि 17 तारखेला सुद्धा. पण चंद्रोदयाची जी तिथी आहे ती आहे आज 16 तारखेला. तर मग कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे आपल्याला, जी रात्री 12 ते 12:39 करायची असते, ती अर्थातच आपल्याला 16ला करावी लागणार आहे. कारण 17 तारखेला रात्री 8 की 9च्या दरम्यान पौर्णिमा संपून जाणार आहे. आय थिंक संध्याकाळीच संपणार आहे. तर त्याच्यामुळे रात्रीचं जे आपली इंद्र, भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवींची जी सेवा आहे ती काही आपल्याला करता येणार नाही. तर त्याच्यामुळे ती जी सेवा आहे ती आपल्याला आजच करायची आहे. तर त्या सेवेसाठीची आज माझी लगबग सुरू आहे. अर्थातच आपण जे दूध भगवान चंद्रांना दाखवत असतो तर ते सुद्धा आज आपल्याला बनवावं लागणार आहे. तर त्याचीच माझी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर पूजासुद्धा आजच करणार आहे. तर आजचा व्लॉग आपला आहे कोजागिरी पौर्णिमा स्पेशल. तर कोजागिरी पौर्णिमेची मी पूजा कशी करते किंवा कशा पद्धतीने तयारी करते ते आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेची सविस्तर पूजासुद्धा मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला आवर्जून लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी गोडाचा नैवेद्य बनवून घेते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी आटवलेल्या दुधाचा पांढरा शुभ्र नैवेद्य आपण चंद्रदेवांना अर्पण करत असतो. तर या दिवशी या आटवलेल्या दुधाला खूप महत्त्व आहे. कारण असं म्हणतात की चंद्रदेवांची जी किरणे 39 मिनिटात या दुधावर पडत असतात आणि ते दूध जर परिवारातील प्रत्येकाने प्राशन केलं तर प्रसादरूपी आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरात धन, संपत्ती, लक्ष्मी यांची भरभराट येते. तर दूध आटवायला मी ठेवलेलं आहे. आता दूध बऱ्यापैकी आटून झाल्यानंतर त्याच्यात जे काही आपल्याकडे ड्रायफ्रूट असतील ते मी टाकले आणि दूध बनवून घेतलं. आता संध्याकाळची देवपूजा मी करून घेते आणि मग त्याच्यानंतर जी आपली कोजागिरी पौर्णिमेची पूजेची मांडणी आहे ती करेल. कारण पौर्णिमा लागायला अजून वेळ आहे. तर संध्याकाळची नित्यसेवा मी करून घेत आहे. तर तुम्ही आता बघत असाल देवघरात स्वामींची नवीन मूर्ती मी स्थापन केलेली आहे. तर तुम्ही स्थापनेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा आवर्जून बघा. मी या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करते. तर नित्यसेवा झाल्यानंतर मी माठाजवळ दिवा लावला, उंबरठ्याला दिवा लावला, तुळशी मातेची पूजा केली आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी महाराजांना नैवेद्य दाखवला. कारण परवा दिवशी मी प्राणप्रतिष्ठा केली होती आणि त्या दिवशी गोडाचा नैवेद्य काही बनवला गेला नाही, म्हणून सगळ्यात आधी बासुंदीचा नैवेद्य मी महाराजांना अर्पण केला. त्याच्यानंतर पूजेसाठी जे काही साहित्य लागणार होतं, आंब्याची पानं, फुलं हे आणायला आम्ही खाली गेलो. सोसायटीमध्येच आमच्या इथे बऱ्याच प्रकारची झाडं लावली आहेत, तर तिथूनच सगळं काही मिळून जातं. तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि 9सुद्धा वाजलेत. पौर्णिमा लागलेली आहे आपली कोजागिरी पौर्णिमेची रात्र. तर झालं असं की सगळं काही केलं आणि लक्षातच नाही राहिलं की पांढऱ्या रंगाचं फूल जे चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे ते आणायचं राहून गेलं. तर पांढऱ्या रंगाची फुलं आणायला मी सोसायटीत गेले होते. तर खूप छान फुलं मिळाली आहेत, जाईची, चाफ्याची आणि महत्त्वाचं म्हणजे पारिजातकाची. इतका छान सुगंध दरवळतोय पारिजातकाच्या फुलांचा. तर आता पौर्णिमासुद्धा लागली आहे. मी पूजेची मांडणी करून घेते आणि मांडणी करता करता आहे ना तुम्हाला सांगते की थोडक्यात सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते. तर ते सुद्धा आपण मांडणी करता करता बघूया. पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राची रात्र, सर्वांना आनंद देणारी रात्र. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करत असतात त्यांच्यावरती भगवान इंद्रदेव, माता लक्ष्मी प्रसन्न होतात. अश्विन शुद्ध पौर्णिमेला रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला सेवा करायची असते. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून एकदा सेवा करण्याची ही एकमेव वेळ. त्यामुळे वर्षातील हे 39 मिनटं सगळ्यात महत्त्वाचे 39 मिनटं मानले जातात. या 39 मिनटात आपल्याला शक्य होईल तितक्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या असतात. भगवान इंद्रदेवतांना आणि लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. तर सगळ्यात आधी आपण पौर्णिमा आता आपली सुरू झालेली आहे तर मी मांडणी करून घेते. आता मांडणी करता करता मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची महतीसुद्धा सांगते. कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मीप्राप्तीचा एक कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्रीशोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी असे सर्वच प्रकारचे लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही.
देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, त्या हित करणारी आहेत. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. यांच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. त्यांची अवकृपा आपल्यावर झाली की लोक म्हणतात की अक्काबाईंचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरावरून फिरत असते. कोण झोपलं आहे, कोण जागे आहे हे ते पाहत असतात. ती पाहते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतंय, कोण जागरती, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलं. यांच्या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रदेव पृथ्वीवर फिरत असतात आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण करीत नाही हे ते पाहत असतात. वारंवार ते कोजागरती असे विचारतो. याचं म्हणजे काय की कोण जागरण करती हे ते विचारत असतात. म्हणून कोजागिरी हे नाव रूढ झालं. त्यामुळे 39 मिनिटात आणि या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं. शक्य तितक्या भगवान इंद्रदेवांच्या, लक्ष्मींच्या सेवा करायच्या असतात. प्रामुख्याने आपल्याला 11 माळी महाराजांचा जप, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र या मंत्रांचा जाप करायचा असतो. त्याचबरोबर श्रीसूक्त, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा या 39 मिनिटात आपल्याला करायच्या असतात. आणि दुधाचं भांडं या 39 मिनिटात आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातांना अर्पण करून मग तो घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा असतो. तर अशी मान्यता आहे की या 39 मिनिटात जे लोक सेवा करतात त्यांना कधीही धनधान्य, संपत्ती याची कमी पडत नाही. आणि जे लोक आळस करून झोपतात त्याच्यानंतर मजा मस्ती म्हणून पौर्णिमा साजरा करतात, तर जी लक्ष्मींची दुसरी बहीण आहे त्यांची अवकृपा होते, म्हणजे अक्काबाईंचा फेरा येतो आणि आपल्या घरांवर संकट येतात, माता लक्ष्मींची अवकृपा होते. त्याच्यामुळे या काळात लक्ष्मी मातांच्या सेवा करणं गरजेचं आहे. तर इथे तुमच्याशी बोलता बोलता पूजेची मांडणी माझी करून झालेली आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की मांडणीमध्ये मी काय काय मांडणी केली. तर सगळ्यात आधी एका पाटावर पांढऱ्या रंगाचं शुभ्र आसन अंथरून घेतलं. या दिवशी पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण चंद्रदेवतांना पांढरा रंग खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर एका तांब्यामध्ये कलशात पाणी भरून त्याच्यात आंब्याचा डगळा लावला. 2 जोड पानांवरती लक्ष्मीची प्रतीकं ठेवली आणि दुसऱ्या पानावरती कुबेर देवतांची प्रतीकं ठेवली. जर तुमच्याकडे श्रीयंत्र, लक्ष्मी मातांची मूर्ती नसेल, कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही सुपाऱ्यासुद्धा मांडू शकता. त्याच्यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून एका छोट्याशा पाटावर चंदनाचा पांढरा शुभ्र गोल काढून घेतला. जर चंदनाचा नाही काढला तर तांदूळाची आराससुद्धा चालते. तर लक्ष्मी प्रतीक म्हणून तुमच्याकडे जे काही असेल तर कवड्या असतात, आपल्याकडे घंटा असते, गजलक्ष्मी असतात, त्याबरोबर शंख असतात. तर या सगळ्या गोष्टी लक्ष्मी प्राप्तीच्या गोष्टी मी पाटावरती मांडणी करून घेतली. त्याबरोबरच पूजेसाठी लागणारं एक ताट तयार करून घेतलं. पूजेसाठी लागणारी पांढरी फुलं, तुळशीपत्र, नित्यसेवा या सगळ्या गोष्टी घेतल्या. आता पूजेची मांडणी झालेली आहे. 12 वाजणारच आहेत. तर 12 ते 12:39 आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर त्याच्या आधी जो बनवलेला प्रसाद आहे तो मी चंद्रप्रकाशात ठेवते. तर गॅलरीमध्येच मी आमच्या इथे ठेवते, गच्चीवर जाणं तर शक्य नाही आहे. आणि आज नेमकं काय झालं आहे माहिती आहे का, काकुणा जाणे कोजागिरी पौर्णिमेला आमच्या इथे खूप पाऊस पडतो आहे. अगदी ढगाळ वातावरण झालं आहे. चंद्रदेवतांचं दर्शन तरी अद्याप झालेलं नाही. बघूया आता किरणे पडत आहेत का. तर प्रसादाचं भांडं मी ठेवून आलेली आहे. आता सगळी दिवे लावून घेते. तर रात्र झालेली आहे. मी संध्याकाळीसुद्धा पूजा केली होती, पण आतासुद्धा उंबरठ्यावरती दिवा लावते कारण लक्ष्मी माता कधी आपल्याकडे येतील सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा लखलखीत असला पाहिजे. तर तुळशीपाशीसुद्धा परत एकदा दिवा लावला. त्याच्यानंतर आता पूजेची जी मांडणी केलेली आहे त्या पूजेला सुरुवात करत आहेत. तर सगळ्यात आधी पूजेत जे समया घेतल्या होत्या त्याच्यातलं दीप प्रज्वलन करून घेते. धूप, दीप, अगरबत्ती पेटवून घेतली. आता पूजेची जी मांडणी केली आहे त्याच्या मुख्य पूजेला सुरुवात करत आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जो तांब्या आपण इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून घेतलेला असतो कलश, त्या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्हीही समयांची मी पूजा केली. त्यानंतर सगळ्यात पहिलं लक्ष्मी प्रतीक ज्या आपण वस्तू ठेवलेल्या आहेत, लक्ष्मी मातांची मूर्ती, श्रीयंत्र, कवड्या, शंख, घंटा या सगळ्यांची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर पाटावरती जो चंद्र आपण काढलेला आहे तर चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाच्या गोलाची सुद्धा पूजा केली. त्याच्यानंतर फुलं अर्पण केली पूर्ण पूजेला. तर या दिवशी आहे ना
पांढऱ्या रंगाची जी फुलं आहेत ती आपल्याला चंद्रदेवतांना अर्पण करायची असतात. चंद्रदेवतांना पांढऱ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत. तर तुम्हाला जिथे कुठे मिळतील आवर्जून चंद्रदेवता आणि पूजेला पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करा. जी कुठली पांढऱ्या रंगाची फुलं तुम्हाला मिळतील तर तुम्ही आवर्जून अर्पण करा. खूप खूप महत्त्व आहे पांढऱ्या रंगाच्या फुलांना. तर अशा पद्धतीने पंचोपचार पूजा माझी करून झालेली आहे. पूजा करता करता मी लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचा जाप केलेला आहे. पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ते म्हणजे या 39 मिनिटाच्या काळात आपल्याला लक्ष्मी मातांना प्रसन्न करण्यासाठी, इंद्रदेवतांचा वर्षाव आपल्या परिवारावरती, आपल्या घरावरती होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत. तर या सेवांमध्ये मी मुख्यतः लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप केलेला आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचा जाप केलेला आहे. कुबेर मंत्राचा जाप केला आहे. श्री सूक्ताचं, पुरुष सूक्ताचं पठण केलं. महालक्ष्मी अष्टकम म्हटलं. त्याचबरोबर एक वेळा विष्णू सहस्त्रनामचा जाप मी केला. तर जे काही तुम्हाला शक्य होईल 39 मिनिटाच्या कालावधीत आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत राहायच्या आहेत. ज्या कुठल्या सेवा आपल्याला येतील नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये बघून आपण त्या करायच्या. जितक्या जास्त आपण सेवा करतो, सेवेचा बॅलन्स आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो, आपल्याला तितकं पुण्य लाभतं आणि तो जो काही आपले जमा बॅलन्स असतो त्याचा आशीर्वाद आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला तो आयुष्यात नेहमी कामी येत असतो. त्याच्यामुळे सेवामध्ये कंजूसी करायची नाही. जितकं काही आपल्या यथाशक्ती आपल्याकडनं होईल तितक्या सेवा आपल्याला करत राहायच्या आहेत. तर इथे माझीसुद्धा सेवा सुरू आहे. तर जसं श्रावण पर्व महत्त्वाचा असतो, गणपतीचे 10 दिवस, नवरात्रोत्सव महत्त्वाचा असतो, तसंच लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जे कोणी लोक लक्ष्मी मातांची आराधना करतात, मनोभावे त्यांची पूजा करतात, तर त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता आयुष्यात कधीही पडत नाही. तर त्याच्यामुळे शक्य होईल तर आपण घरच्या घरीच हा उत्सव साजरा करावा. बाहेर कुठे जाण्यापेक्षा हे 39 मिनटं तरी आपण आपल्या आयुष्यातले आपल्या सेवासाठी, देवांसाठी देणं गरजेचं आहे. तर सेवा माझी करून झालेली आहे. 12:39 आता वाजून गेलेले आहेत. तर चंद्रप्रकाशात जे भांडं ठेवलं होतं मी त्याची पूजा करायला गेले. तर त्या प्रसादाची पूजा केली. त्याच्यानंतर चंद्रदेवतांचीसुद्धा पूजा केली. चंद्रदेवता काही दिसायचं नाव घेत नव्हते, कारण आभाळच इतकं होतं आणि पाऊससुद्धा पडत होता अगदी जोराचा. तर असो, जे काही असतं ते देवांच्याच हातात आहे. जे काही आपल्याला मिळालं ते आपण गोड मानून घ्यायचं. तर पूजा करून झालेली आहे. तर आता हा जो काही प्रसाद आहे तो मी पूजेच्या मांडणीजवळ घेऊन जाते. तर हा प्रसादाचा नैवेद्य मी आधी लक्ष्मी मातांना देते आणि मग त्याच्यानंतर आपण घरातले सगळ्या जणांनी हा नैवेद्य आम्ही ग्रहण केला. तर नैवेद्य दाखवताना आपल्याला एक छोटीशी प्रार्थना म्हणायची आहे. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्तापम नाशयंतु मम सर्वदा. तर हा दुधाचा नैवेद्य आपण फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा असतो आणि उपरोक्त जर तुम्ही सुपाऱ्या मांडल्या असतील तर त्या सुपाऱ्या तुम्ही जपून ठेवा आणि दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या काळात त्या सुपाऱ्यांची पूजा करायची आणि लक्ष्मीपूजनलासुद्धा तुम्ही त्याच सुपाऱ्यांचा उपयोग करायचा. लक्ष्मी प्रतीकं असतील तर ती पुन्हा देवघरात ठेवून द्यायची. तर अशा पद्धतीने आम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. तुम्हाला छोटासा व्लॉग कसा वाटला आवर्जून कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या सत्यनारायण पूजेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.